बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड ते यवत असा लोकलने प्रवास केलाय। यावेळी सुळे यांनी मतदारांशी संवाद साधला, तसंच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या। खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी जयदीप भगतने। खासदार सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातील दौंड ते यवत असा रेल्वेने प्रवास करत आहेत आणि लोकांशी मतदारांशी जे आहेत ते बोलत आहेत। आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, ताई काय परिस्थिती पाहायला मिळते सध्या? आता तुम्ही लोकलमध्ये भेटता, काय नागरिकांच्या समस्या? एक तर ज्या समस्या मी सातत्याने गेले अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये मांडते त्याच आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वंदे भारत सुरू झाली याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याबरोबर गरीब रथ आणि शटल सर्व्हिसेस या तातडीने वाढवायची जी मागणी आम्ही अनेक वर्ष करतोय। एस्पेशली कोविड नंतर दोन गोष्टी झाल्या की एफिशियन्सी वाढवायच्या नावाखाली स्टॉपेजेस कमी केली आहेत रेल्वे मंत्रालयाने आणि पॅन इंडिया केली। आम्हाला एफिशियन्सी वाढवण्याचा आनंद आहे, पण स्टॉपेजेस कमी करून प्रश्न सुटत नाही, कारण का हा देश गरीब कष्ट करणाऱ्यांचा देश आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे ही या कष्ट करणाऱ्यांसाठी आहे। ती काही 7 स्टार लक्झरी आयटम नाही, इट्स अ नेसेसिटी। त्याच्यामुळे गरीब रथ, शटल सर्व्हिस आणि स्टॉपेजेस हे वाढवले पाहिजेत। हे सगळ्याचा आमचा काश्मीर टू कन्याकुमारी खासदारांचा सातत्याने आग्रह असतो। बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे काय करायचं, विकासाच्या विरुद्ध भावनिकतेची अशी जी आहे ती केली जाते। खरंच तुम्ही भावनिक करतायत का लोकांना? मला वाटतंय मी भावनिक करते कोणाला? कारण दादा सातत्यानं आरोप करतायत की भावनिकतेला बळी पडू नका, मी कामाचा माणूस आहे। दादांना का सारखं सांगावं लागते? त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल, कारण का आदरणीय पवारसाहेब किंवा माझ्या कामाबद्दल कोणीच काही बोलू शकत नाही। एक म्हणजे आमचं आयुष्य दोघांचंही अतिशय पारदर्शक आहे, आणि दुसरी गोष्ट की एक तर कामाचा भाग झाला आणि पारदर्शकता, आणि दुसरी आमची माझं पार्लमेंटमधलं काम ही एक मोठी त्याची पोचपावती मला महिम द्रौपदी मुर्मूजींनीच दिलेली आहे। तुम्ही तरुणांबद्दल देखील संवाद साधताय, काय तरुणांच्या भावना आहेत त्या ठिकाणी? मागच्या ह्याच्यामध्ये देखील होत आहेत, तर तुम्ही बघा, शिक्षण, महागाई आणि बेरोजगारी, म्हणजे पुण्यामध्ये बारामतीत तो एवढा मोठा रोजगार मेळावा केला, त्याच्यात 43,000 नोकऱ्या मिळणार होत्या। 43,000 नोकऱ्यांमधल्या 10,000च झाल्या असा डेटा सांगतो, बरोबर? मग 33,000 नोकऱ्या कुठे गेल्या? मग ती जाहिरातबाजी जी झाली ती कशासाठी झाली? ती फसवणूक नाही आहे। आणि 10,000 नोकऱ्यांमधल्या नक्की नोकऱ्या किती झाल्या ज्या परमनंट आहेत का अप्रेंटिसशिप? जिंकण्यासाठी जे आहे ते मतदारांची गरज आहे आणि त्यांच्या अडीअडचणी आता खासदार सुप्रिया सुळे जाणून घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, दौंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।